क्रिकेट खेळत होते पाकिस्तान मात्र क्रिकेट खेळलं जाणार आहे, त्याला कुठे विरोध होताना पाहायला मिळत नाही सरकारकडनं. एकीकडे ऑपरेशन सिंदूर बद्दल बोलायचं, क्रिकेटचे सामने नाही, हे या सरकारला काही तशी नीतिमत्ता राहिलेलीच नाहीये. म्हणजे पाकिस्तान आपला दुश्मन आहे जे शिवसेना प्रमुख सांगायचे, तेव्हा इकडे दिल्लीमध्ये सुद्धा आम्ही मॅच रोखली होती, मुंबईमध्ये रोखली होती की जोपर्यंत दहशतवादी कारवाया पाकिस्तान थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत कोणतेही संबंध ठेवता कामा नयेत. आणि माझ्या आठवणीप्रमाणे सुषमा स्वराज पण याबद्दल बोलल्या होत्या की आपण पाकिस्तानची क्रिकेट खेळता कामा नये. यांना हे मतलबाचं बघतात. म्हणजे आपल्या इकडे आम्हाला म्हणजे आपल्याला सगळ्यांना देशप्रेमाचे सगळे धडे देतात आणि हे स्वतः म्हणजे अगदी जय शाह सकट आमच्या इथल्या पण मंत्र्यांची आणि इतरसुद्धा मंत्र्यांची मुलं बाळं दुबईला जाऊन पाकिस्तानबरोबरचा क्रिकेट सामना एन्जॉय करतात. हे देशभक्त असू शकत नाही, हे सच्चे देशभक्त नाहीत. देशभक्तीची जर व्याख्या करायची असेल तर सच्चा देशभक्ताने पाकिस्तान जोपर्यंत आपल्यासोबत ज्या दहशतवादी कारवाई करतो त्या थांबवत नाहीत तोपर्यंत पाकिस्तानबरोबर कोणतेही संबंध ठेवू नयेत आणि ते ठेवणार नसेल तो सच्चा देशभक्त आहे. नाही चीनवरती प्रश्न उपस्थित केले ते राहुल गांधी यांनी, तर त्यांना म्हटले की अशा पद्धतीने प्रश्न उपस्थित करणं सच्च्या देशभक्ताचं लक्षण नाही. म्हणून मी म्हटलं होतं ना की हे सच्च्या देशभक्ताचं लक्षण. आता त्याच्यावरती सुद्धा अनेकांनी असहमती दाखवलेली आहे. आता माझं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्टाचा आदर ठेवून घटनेप्रमाणे 10 शेड्यूल 10 प्रमाणे जे काही लोकशाही वाचवण्यासाठीचा जो निकाल आहे त्याला 3 वर्ष झालेली आहेत, अजूनही निकाल लागत नाही. घटनेचा सन्मान आपल्या देशात राखला जातोय की नाही हे सुद्धा संपूर्ण देशातले देशभक्त वाट बघतायत. त्याच्याबद्दल सुद्धा सुप्रीम कोर्टाने आम्हाला अवगत करावे. हिंदी में खासदारांच्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदींनी बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केलाय आणि त्याचवेळी अमित शहाचं पण कौतुक केलंय. तुम्ही कसं पाहताय? नाही, मी काय बघत नाही त्याच्याकडे. इंडिया आघाडी विखुरलेली दिसते आहे. इंडिया आघाडी विखुरलेली दिसते, यासाठी आप इंडिया आघाडीतून बाहेर पडलेला आहे. ममता बॅनर्जींची वेगळी भूमिका आहे. अशा वेळेस महाराष्ट्राचं राजकारण बदलत असताना आणि 2 बंधू एकत्र येत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष इंडिया आघाडीत राहणार का? पण माझं म्हणणं की अशा कुठे काय अटीतटी शर्ती नाहीच आहेत. त्याच्यामुळे मी म्हटलं ना की आमच्या दोघांचा निर्णय घ्यायला आम्ही दोघेही खंबीर आहोत. ठीक है, दूसरी हिंदी में बोलिए. अभी हो गया, बाद में कर रहा हूँ, बस हो गया. आप हिंदी की बात करिए. अमेरिका ने जो टैरिफ भारत पे लगाया है उसके बाद प्रधानमंत्री का एक बयान आया है. उन्होंने कहा है कि देश में किसानों को सबसे ऊपर रखा जाएगा और किसान हित के लिए हमेशा देश काम करेगा. अच्छा. और उन्होंने ये भी कहा है कि देश में कोई कॉम्प्रोमाइज नहीं होगा. तो 2-3 साल यहाँ जो किसान दिल्ली आना चाहते थे उनको रोका गया. 6 महीने 8 महीने कई सारे किसान, ना उन्होंने गर्मी की परवाह की, ना बारिश की ना सर्दी की परवाह की. उसमें कुछ किसान तो बेचारे मर गए. तब किसान आपको याद नहीं आए? अब किसान की याद आ रही है. तब अब जो सारे लोग कहते हैं कि मैं तो किसान का बेटा हूँ, मैं तो किसान का बेटा हूँ, तो ये सब बेटे उस वक्त कहाँ गए थे जब उनके किसान के बेटे मतलब जब उनके पिताजी अनशन पर बैठे थे. दिल्ली आने नहीं दिया. उनके ऊपर बंदूकें रोकी गई. बीच में काय त्याला म्हणतात किले भी खेळायला काय म्हणतात हिंदी किलेच वो भी डाल दिए, दीवारें खड़ी कर दी और उनको नक्सलवादी कहा गया. तब आपको किसान की याद नहीं आई. तो ये सब झूठापन आहिस्ते आहिस्ते इनका नकाब फटते जा रहे, दिन ब दिन बेनकाब होते जा रहे और असली चेहरा उनका सामने आने लगा है. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.